मंडळी नमस्कार. आपण सारेच गणपती बाप्पाला लहानपणापासून ओळखतो. कुठेही नवं काम सुरू करायचं असेल, परीक्षा द्यायची असेल, लग्नाची तयारी असो व घरातली एखादी पूजा, आपण सर्वात आधी कोणाला आठवतो? होय, आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला. पण बाप्पा केवळ भक्तिभावाने जोडलेले देव नाहीत, त्यांच्या मागे लपलेली आहे हजारो वर्षांची संस्कृती, आख्यायिका, कथा, गूढ रहस्य आणि अज्ञात माहिती. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय फॅक्ट हब मराठी. आज आपण ज्या प्रवासाला निघालो आहोत तो केवळ भक्तीपुरता नाही, तर इतिहास, पुराण, विज्ञान आणि परंपरेच्या वाट्या चालत बाप्पाला नव्याने ओळखण्याचा आहे. तर मित्रांनो, गणपती म्हणजे काय? गण म्हणजे समूह, समाज, सेना. पती म्हणजे अधिपती, स्वामी म्हणजेच गणांचा अधिपती. ऋग्वेदात गणपती हा शब्द दिसतो, पण त्या काळी हत्तीमुखी गणेशाचं वर्णन नाही. तरीही समूहाचं नेतृत्व करणारा, बुद्धी आणि ताकदीचा देव असा संदर्भ त्यावेळी दिसतो. मग आता आपल्याला प्रश्न पडतो, गणेशाला हत्तीमुख का? आपण नेहमी ऐकतो की शिवशंकरांनी पार्वतीच्या मुलाचं शिर छाटलं आणि त्याला हत्तीचं डोकं दिलं. पण हत्तीच का? कारण हत्तीचं प्रतीक आहे स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता आणि संयम. हत्ती मोठा असूनही शांत असतो, पण वेळ आल्यास प्रचंड शक्ती दाखवतो. बाप्पाच्या हत्तीमुखातून आपल्याला हेच धडे मिळतात. शांत राहा, पण शक्ती तुमच्यात असू द्या. आता गणेशाची 32 रूप आहेत हे आपल्याला माहिती आहे का? आपल्याला गोंडस लाडक्या बाप्पाचं रूप माहितीये, पण काही शास्त्रांनुसार गणपतीचे 32 अवतार आहेत. महागणपती, विद्याण गणपती, तारण गणपती, बाल गणपती. प्रत्येक अवतार जीवनाचा वेगळा संदेश देतो. म्हणजेच गणेश हा फक्त घराघरातला देव नाही, तर जीवनाच्या सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारं तत्वज्ञान आहे. मित्रांनो, बाप्पा फक्त भारतातच नाहीत बरं का. आपण समजतो की गणपती हा फक्त आपला भारतीय देव आहे, पण नेपाळ, तिबेट, थायलंड, जपान, श्रीलंका या देशातही गणेशाची पूजा केली जाते. काही ठिकाणी त्यांना अडथळे दूर करणारा देव मानतात, तर काही ठिकाणी संपत्ती आणि बुद्धी देणारा देव म्हणजेच गणपती हा खरोखरच जागतिक सांस्कृतिक प्रतीक आहे. आता एक फार रोचक कथा सांगते. व्यासांनी महाभारत लिहायचं ठरवलं, पण एवढा मोठा ग्रंथ लिहिणं सोपं नव्हतं. त्यांना हवा होता वेगवान लेखक. मग त्यांनी गणेशाला विनंती केली. गणेश म्हणाले, मी लिहीन, पण एक अट आहे, तुम्ही थांबता कामा नये. व्यासांनीही हुशारी दाखवली. त्यांनी इतके गुंतागुंतीचे श्लोक रचले की गणेशाला लिहिण्याआधी त्यांचा अर्थ समजून घ्यावा लागे. तोपर्यंत व्यास पुढचा श्लोक तयार करत. यामधून आपल्याला शिकायला मिळतं की बुद्धी, संयम आणि युक्ती चातुर्य यांचा संगम असला की कोणतंही काम अशक्य नाही. आपण ऐकलंय की गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहू नये, कारण एकदा गणेश जेवून घरी जात असताना घसरले. हे पाहून चंद्रानं त्यांची टिंगल केली. गणेश रागावले आणि शाप दिला, जो कोणी चतुर्थीला तुला पाहिल त्याच्यावर खोटा आरोप होईल. म्हणून अजूनही आपण चतुर्थीला चंद्र पाहणं टाळतो. आज आपण ज्या भव्य गणेशोत्सवात सहभागी होतो त्यामागे लोकमान्य टिळकांचा हात आहे. 1893 मध्ये त्यांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला. उद्देश होता समाजाला एकत्र आणणं आणि ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याची बीज रोवणं. बाप्पाच्या आरत्या, मंडळ, मिरवणुका यांच्या आडून स्वातंत्र्य सैनिक चर्चा करायचे. म्हणून गणपती म्हणजे आपल्यासाठी केवळ देव नव्हे, तर स्वातंत्र्याची प्रेरणा सुद्धा आहे. सुखकर्ता, दुःखहर्ता ही आरती आपण सगळे म्हणतो, पण तुम्हाला माहितीये का, या आरतीतले शब्द, ताल आणि लय यामुळे मेंदूत सकारात्मक कंपन निर्माण होतात. म्हणजे ही केवळ भक्ती नाही, तर शुद्ध विज्ञान आहे. आता मित्रांनो, गणपती बाप्पा हे फक्त आपल्या घरातले देव नाहीत, तर तत्वज्ञान, इतिहास, संस्कृती आणि विज्ञानाचं अद्भुत मिश्रण आहेत. आता मग याच गणपती बाप्पाची अनेक प्राचीन गणेश मंदिर आहेत. भारतामध्ये गणपतीची मंदिरं सर्वत्र दिसतात, पण काही मंदिरं अतिशय प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. महाराष्ट्रातील रांजणगावचा महागणपती, पुण्याजवळचं मोरगाव हे अष्टविनायकांपैकी एक आहेत. पण एवढंच नाही, तमिळनाडूतल्या पिल्लयारपट्टी मंदिरात 1600 वर्ष जुनी गणेशाची कोरीव मूर्ती आहे. कर्नाटकात इडगुंजीचं मंदिर ही फार प्रसिद्ध आहे.
भारताबाहेर पाहिलं तर थायलंडमध्ये फ्रफिकान नावाने गणेशाची मोठमोठी मंदिर आहेत. कंबोडियातल्या अंकार वोटच्या शिल्पांमध्ये गणेश दिसतो. म्हणजेच गणेश हा केवळ आपल्या गावकुसापुरता नाही, तर खऱ्या अर्थानं जागतिक देवता आहे. आपल्याकडे बाप्पा नेहमी लाडू हातात घेतलेला मऊ मुलायम रूपात दिसतो, पण वेगवेगळ्या प्रांतांमध्ये त्याची रूपं बदलतात. दक्षिण भारतात त्यांना पिल्लयार म्हणून ओळखतात. नेपाळमध्ये 4 हातांचा युद्धसज्ज गणेश दिसतो. तिबेटमध्ये गणेशाची मूर्ती कधी अर्धमानव अर्धप्राणी स्वरूपात आढळते. यातून काय दिसतं की गणेशाचे रूप काळ, प्रांत आणि संस्कृतीनुसार बदलत गेले, पण त्यांचा मूळ संदेश तसाच राहिला: बुद्धी, शक्ती आणि अडथळे दूर करणारा देव. आता मित्रांनो, आपण सगळे ओम गण गणपतये नमः हा मंत्र ऐकला असेल आणि म्हटलाही असेल. या मंत्रातलं गण हे बीजाक्षर आहे. वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर गण उच्चारल्यानं मेंदूतली तणावाची लाट कमी होते, मन स्थिर होतं. त्याचप्रमाणे वक्रतुंड महाकाय हा श्लोक दररोज म्हटला जातो. यातून आपण प्रत्यक्षात मेंदूला सकारात्मक सूचना देतो की अडथळे दूर होतील. म्हणजेच मंत्र केवळ श्रद्धा नाहीत, तर मानसिक आरोग्यासाठी थेरपी सारखे आहेत. गणेश चतुर्थीला उपवास, गणेश व्रत, मोदकांचं नैवेद्य हे सगळं आपण करतो, पण यामागे केवळ भक्तिभाव नाही, तर जीवनशैलीचं तत्वज्ञान आहे. उपवास म्हणजे शरीराला विश्रांती, मोदक म्हणजे ऊर्जायुक्त अन्न आणि व्रत म्हणजे मनावर संयम ठेवणं. लोककथांमध्ये तर बाप्पाच्या हजारो गोष्टी आहेत. एक कथा सांगते त्यातलीच. एका वेळी गणेश आणि कार्तिकेय यांच्यात वाद झाला की कोण श्रेष्ठ. आता मग त्यांनी शर्यत लावली, पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा करणं. कार्तिकेय वेगाने निघाला, पण गणेशानं आई वडिलांची प्रदक्षिणा केली आणि म्हणाला, आई वडील म्हणजेच जग. शर्यतीत गणेश जिंकला. ही कथा आपल्याला सांगते की बुद्धी, प्रेम आणि कुटुंब यांचं महत्व कधीही विसरू नये. आता तुम्हाला माहिती आहे का, जैन धर्मात गणेशाला गणनेश्वर म्हणतात, तर बौद्ध धर्मात त्यांना विनायक म्हणून मानतात. जपानमध्ये तर कांगीतेन नावाने त्यांची पूजा केली जाते. यातून दिसतं की गणेश फक्त एका धर्मापुरते मर्यादित नाहीत, ते म्हणजे मानवतेचा सांस्कृतिक सेतू आहेत. आपण पाहतो की बाप्पा कधी लाल रंगाचे दाखवले जातात, कधी पांढरे. लाल रंग म्हणजे ऊर्जा, शक्ती. पांढरा रंग म्हणजे शांतता आणि शुद्धता. त्यांचा उंदीर हा वाहन म्हणून निवडला गेला. छोटासा लहानसा उंदीर, पण त्यातून संदेश आहे की लहानातलं लहान ही मोठ्या कार्यासाठी महत्वाचं असतं. यातून एकच जाणवतं, गणपती म्हणजे केवळ आपल्या घरातली मूर्ती नाही, ते आहेत संस्कृती, विज्ञान आणि जीवनाचं मार्गदर्शन. मित्रांनो, गणेशाला आपण नेहमी पोटावर नाग बांधलेला पाहतो. यामागची कथा अशी आहे, एकदा गणेशाने अपार अन्न खाल्लं आणि पोट फुगलं. चालताना गणेश पडले आणि चंद्र हसला आणि सगळं अन्न खाली सांडलं. लाजेने त्यांनी जवळचा साप उचलला आणि कमरेला बांधला. ही गोष्ट केवळ विनोदी वाटते, पण यात खोल अर्थ आहे. आपल्या कमजोरीला आपण हत्यारात बदलू शकतो. गणेशाने लाजेला ताकद बनवलं. आता बऱ्याच जणांना माहिती नसेल, पण गणपती हे 9 ग्रहांवर अधिपत्य ठेवतात असं मानलं जातं. म्हणून कोणत्याही ग्रहशांती पूजेला सुरुवातीला गणपतीचं आवाहन केलं जातं. म्हणजेच तेच आहेत सर्व संतुलनाचे आधारस्तंभ. आपण बघतो की गणेशाचा एक दात तुटलेला आहे. हा एकदंत अवतार आहे. कथा अशी आहे की परशुरामाशी झालेल्या लढाईत गणेशाचा एक दात तुटला, पण दुसऱ्या कथेनुसार गणेशानं महाभारत लिहिण्यासाठी स्वतःचा दात पेन म्हणून वापरला. यातून शिकायला मिळतं की ज्ञानासाठी त्याग करावा लागतो. काही प्राचीन ग्रंथात गणेशाला नृत्य गणपती असं म्हटलं गेलंय. ते फक्त बुद्धीचे देव नाहीत, तर कला आणि संगीत यांचेही रक्षण करते आहेत. एक कथा अशीही आहे की गणेश नदीकाठी बसले होते. तिथे तुलसी देवीने त्यांना विवाहासाठी विचारलं, पण गणेश म्हणाले, मी फक्त ब्रह्मचर्य आणि साधनेत रमणार. रागावून तुलसीने त्यांना शाप दिला की तुझं लग्न नक्की होईल. परिणामी गणेशाचं रिद्धी सिद्धीशी लग्न झालं. या कथेतून आपल्याला कळतं की गणेश जीवनातील दोन्ही बाजू, साधना आणि संसार संतुलित ठेवतात. आता तुम्हाला माहितीये का, विदर्भात काही गावांमध्ये गणेशोत्सवात बाप्पाला खास जत्रा, कुस्त्या आणि लोककला जोडल्या जातात. गणेश फक्त मूर्तीत नाही, तर गावाच्या उत्साहात, एकतेत दिसतात. आज आपण पाहतो की गणपती बाप्पा फक्त धार्मिक प्रतीक राहिले नाहीत, पर्यावरण पूरक मूर्तीमुळे ते निसर्ग संवर्धनाचे दूत झाले आहेत. समाजातील तरुणांसाठी स्पर्धा, कार्यशाळा, रक्तदान शिबिर या सर्वांचं गणेश केंद्र बनले आहेत.
सोशल मीडियावर बाप्पा व्हायरल देव झालेत. मीम्स, पोस्ट, गाणी सगळीकडे त्यांचीच छाप. आणखी एक रोचक गोष्ट म्हणजे गणेशाची आई पार्वतीनेच त्यांना जन्म दिला होता. शिवाशिवाय यातून स्त्री शक्तीचा संदेश आहे. म्हणूनच गणपतीच्या पूजेत स्त्रियांना विशेष महत्त्व दिलं जातं. घराघरातल्या स्त्रिया उत्सवाचं नेतृत्व करतात, सजावट करतात. गणेशोत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सवही आहे. गणपती हा एकमेव देव आहे जो मुलांना तितकाच आवडतो जितका मोठ्यांना, कारण त्याचं रूपच गोड आहे हो. मोठं पोट, लहान डोळे, मोठे कान हे बालसुलभ आहे. म्हणूनच गणेश हा भक्तीपेक्षा जास्त आपुलकीचा देव आहे. आजच्या पिढीसाठी गणेश आता काय सांगतात? स्वप्न पहा, पण अडथळे आल्यावर घाबरू नका. ऐका, समजून घ्या, मग बोला. मोठ्या कानांचा संदेश आहे हा. आणि स्वतःच्या अपूर्णतेला स्वीकारा, म्हणजेच एकदंताचा हा धडा आहे. संयम ठेवा आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्या, हे सोंडेचं प्रतीक आहे. जर हे धडे आपण घेतले तर कुठलीही स्पर्धा, कुठलाही ताण आपल्याला पराभूत करू शकणार नाही. गणपती म्हणजे केवळ आरतीतलं नाव नाही, ते आहेत विचार, प्रेरणा आणि बदलाचं प्रतीक. गणपती बाप्पा आपल्याला रोज सांगतात, अडथळे येतील पण मी आहे. तुझी बुद्धी, तुझं धैर्य आणि तुझं प्रेम तुला यशस्वी करेल. तर हे होते आपल्या लाडक्या बाप्पाबद्दलचे काही विशेष पैलू. तुम्हाला या सर्व पैलूंबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॅक्ट हब मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.